राजाने त्या ठिकाणी हुकूमच सोडला की मला असणारं गाणं फार आवडतं, इथून पुढं राज्यामध्ये प्रत्येकाने गायनामध्येच बोलायचं बरं का. आता गायनामध्ये बोलायचं म्हणल्यानंतर ज्याला काहीच कळत नाही, स्वर राग ताल, त्याची फार पंचायत झाली ना. पण मग आता हुकूम कोणाचा आहे तर राजाचा आहे. राजा सांगतोय की इथून पुढं प्रत्येकाने गायनात बोलायच. जो गायनात बोलणार नाही, जो गायनात बोलणार नाही, त्याला या ठिकाणी फाशीवर दिले जाईल. आणि असा असताना ज्यावेळेस राजाने फरमान सोडलं, यथा अवकाश काय झालं की एक दिवस असणाऱ्या राणीच्या महालाला काय लागली, आग लागली बरं का. आता लक्षपूर्वक ऐका. आणि राणीच्या महालाला आग लागली आणि हा असणारा निरोप त्या ठिकाणी राजसेवक धावतच आला. राजे साहेब, एक निरोप अतिशय महत्वाचा आहे. राजे म्हणले, तुला काय सांगितलं होत, अरे गायनात बोलायच बोलायच, अरे गायनात बोलायच. तो म्हणला, मला बी गायन येते, आता तू गायनातच ऐक. मग तो लागला निरोप सांगायला. आता अर्थात काय झालं होतं, महालाला आग त्या ठिकाणी लागली. आता हा तातडीचा निरोप आहे ना. पण राजा म्हणतो गायनात बोलायच राम. आणि मग त्या असणाऱ्या गायकाने काय केलं, स्वर लावायला सुरुवात केली बरं का. आता पेटीला थोडा आवाज द्या. दरबारी रागामध्ये दरबारी राग निवडला बरं का त्या गायकाने. गधनी कोमल बरं का. आता ऐकू द्या. आता सूर लावायला लागला बरं का. थोडं ऐकू द्या. महाराज 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 महाराज. वाह, क्या बात है, बहुत बहुत बढ़िया. महाराज 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 महाराज. पंचम पर्यंत गेला कसं तरी. आता त्या गाणाऱ्याचा मूड लागून गेला बरं का. महाराज महाराज महा. तो गमक घ्यायला लागला. गमक गाण्यामध्ये अष्टांग प्रधान गायकी ऐकून ठेवा. कामं नाही येणार तुमच्या काहीच, फक्त ऐकून ठेवा. अष्टप्रधान असणारी काय आहे, गायकीचे अंग आहेत. 8 प्रमुख अंग आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये गमक नावाचा प्रकार आहे. आणि मग तो गमक त्या ठिकाणी करायला लागला बरं का. वा. महाराज 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 महाराज. मग तो स्पर्श स्वर दाखवायला लागला. महाराज तुमच्या
आणि मग तो एक एक गायनातले प्रकार त्या ठिकाणी दाखवायला लागला. खटका नावाचा प्रकार आहे. खटका महाराज महाराज, नंतर मिंड दाखवायला लागला. महाराज महाराज, राजा म्हणला वा क्या बात, बहुत बढिया. मग ते याचा अजूनच मूड लागून गेला. मग आता गाण्यातला पुढचा प्रकार, आणि मग तो ताना मारायला लागला. महाराज 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 शेजारी एक जण उभा होता. तो म्हणे तेवढा निरोपच सांगून टाका आता. आणि मग तो असणारा राज दरबारातला गायक शुद्धीवर आला. आणि मग तो आता निरोप सांगायचं म्हणल्यावर सम पाहावं लागेल ना, समेवर यावं लागेल. मग आता तो सम शोधायला लागला. महाराज तुमच्या वाड्याला, राजा म्हणला वाड्याला, वाड्याला काय झालं सांगतो ना महाराज. तुमच्या वाड्याला, तुम्हाला पटकन सांग काय झाले. तुमच्या वाड्याला, तुमच्या वाड्याला, तुम्हाला मार खाशील बरं का तो आता. पटकन सांग. हे तुमच्या वाड्याला, तुमच्या वाड्याला आगला. शेवटचं खांड पडायचं राहिलं तिकडं. आणि हा आता समीवर येतोय. हा गेला लाग आता इतक्या उशिरा जर निरोप कळला. राणीचा महाल तोपर्यंत काय झाला तिकडं शेवटचं खांड सुद्धा त्या ठिकाणी गळून पडलं.